नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आहे भाऊबीज. सगळ्यात आधी तर तुम्हाला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही आलो आहोत भाऊबीजसाठी प्राजूकडे, म्हणजे रिदाकडे. तर ॲक्च्युली सागरला सुट्टी नाही आहे, मग आम्ही थोडे लवकर आलो. पण मी ब्लॉग येऊन मला बराच वेळ झाला आहे, पण मी ब्लॉग आत्ता स्टार्ट करते. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे. आम्ही 5:30लाच इथे आलो होतो. आणि लक्ष्मीपूजनचा व्लॉग येऊ शकत नाही, कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी असा प्रॉब्लेम झाला होता की आम्ही तिकडे बदलापूरमध्ये होतो. आम्ही कालच ऐरोलीला रिटर्न आलो आहोत. आणि त्या दिवशी बदलापूरमध्येच असं नाही, मला वाटतं सगळीकडेच खूप पाऊस होता. आणि त्या पावसामुळे इतकं म्हणजे बदलापूरमध्ये तर असं झालं होतं की अगदी ढगफुटी झाल्यासारखंच झालं होतं. खूप विजा चमकत होत्या आणि खूप हे होतं. आणि त्या पाऊस जो इतका जोरात आला होता ना, त्यानंतर जी लाईट गेली होती ना, ती मला वाटतं 10-10:30 वाजता लाईट आली असेल. आणि त्यामुळे मग ते लक्ष्मीपूजन वगैरे पण आम्ही अंधारातच केलं होतं, त्यामुळे काही शूट करता आलं नाही आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनचा ब्लॉग येणार नाही आहे. काहीच नाही, म्हणजे रेडी व्हायला पण आम्हाला चान्स नव्हता, की आम्ही अगदीच नॉर्मल घरच्या कपड्यांवरती खूप लाईटची वाट बघितली, कारण कुठेतरी वीज पडली होती, त्यामुळे पूर्ण बदलापूरची लाईट गेली होती. आणि त्यामुळे मग नॉर्मल असंच लक्ष्मीपूजनच त्या अंधारात कसं केलं आहे, त्यामुळे तो ब्लॉग तर येणार नाही आहे. आज आहे भाऊबीज, आणि भाऊबीजेचं आता आम्ही इथे आलो आहोत. अजून सागर आला नाही आहे, तो डिरेक्टली ऑफिसमधून इकडे येईल. आणि थोड्या वेळाने आम्ही भाऊबीज स्टार्ट करणार आहोत, तो आल्यानंतर. बघू आता, तोपर्यंत काय काय आम्ही मजा करतो ते मी तुम्हाला पुढे शेअर करतच राहीन. स्टे ट्यून. ही दोघं एकत्र जमली ना की फक्त मस्ती मस्ती चालू असते. आणि रिदा माझी आहे ना रेग्युलर ऑडियन्स आहे, ती माझे व्लॉग्स रोज बघते. आणि पुढे बघा ती माझी ॲक्टिंग कशी करते ते. तुम्ही माझे व्लॉग्स रोज बघत असाल ना, तर तुम्हाला कळेल की हे कुठल्या व्लॉगमधलं आहे, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. नाही कशी करते व्हिडिओमध्ये, कशी करते मामी दाखव नीट कशी. हां बुबू, मामी कशी करते दाखव. आता ती त्याच्या तोंडातून त्याला दिलं घाण का तू. बास, त्याला खाऊ दे तरी आधी. कोणते त्याच्या तोंडात हळू टाकायचा, दिली तो पडेल. बस बस बस. अरे तू पण बस. रिदा कशी रेडी झाली आमची, छान छान. इथे बघ, इथे बघ रिदा. आणि बनू बघू, बनू इकडे 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 या. तू कसं रेडी झालाय, छान छान ना. व्हेरी गुड. चला आता आपण भाऊबीज करूया. हा 5-8-5-11 नाही, तुला पण लावते, थांब. तू त्या साईडला जा ना प्राजू. हा त्याच्यामध्ये दिसशील व्यवस्थित. आपल्या इंडियामध्ये एव्हरेज सरकव मग. 6-4 आहे. मला दे. नाही पकडते. ठेव ना तिथे, टेबलवर ठेवलं ते चालतं. म्हणूनच म्हटलं तुला टेबल घे. त्याला पहिले तर बाई. वा वा वा. हे आपलं
या दोघांनी ना काजू कतलीवर अगदी ताव मारला होता. म्हणजे काजू कतली अक्षरशः जेवत होते ते, इतकं काजू कतली खात होते. आणि भाऊबीज वगैरे काही घेणं देणं नाही आम्हाला, ते काही समजत पण नाही अजून, पण खाऊ मात्र हवा खायला. अरे वा, व्हेरी गुड. बघू कुठे लावलं तू? टिक्का कुठे लावला? बरोबर लावलं का तिने? थांबा, थांब, दिवा आहे ते, थांब. रिदा नंतर लावायचं बाबू, थांब. तू 500 कंप्लीट. ती बघ ती आधीच लावते. काही नको ग. हे घे दादू. तिचं लावून झालं ऑलरेडी. जाऊ तुला. अरे दादूला आपल्याला अजून ओळख आहे ना. काही एक काम कर तू त्याच्यात तिच्या बरोबर हिला आणि तू एकत्र कर. ओके. तिच्या समोर ठेवलंय, तिला खूप आवडतं या सगळ्या गोष्टी करायला. ए, तुला घे. तिचं लावून झालं बघ. ए, लाज कर. दादू दे मला. थँक्यू छोटा दादू. बदली बघ. रिदम की तो हा देणार तुला दिली ना. त्याचा काजू कुतलीवर जीव अडकलाय. ती बघ सगळ्यांना टिक्काच लावतीये. पहिला आपण आवरून घेऊया. तांदूळ. अरे एवढे. तू कर. रिदा तू पण लाव. स्पीकर किधर रखा है? वा. थोडंच टाकायचं ती. वा. तिला पण घे सोबत. एकत्रच करा. हळू पहिले हे पकड. तिला टिकलीच लावणार ती पहिली. उलट नाही. हा. त्याने काजू कुतली पण पकडली. त्याला काय फरक नाही पडत आहे. खायचं काम करतोय तो. हे एक दिवा सांभाळ दादा. अरे बाश, किती लावणार ते बघ. वा दे नाही. तिचं ते गिफ्ट तिथं गिफ्ट दे. पडली. पडली. उलटा. हे दादूला द्या. अगं कसं दादूला दे. दादू गिफ्ट घे तुला. आणि दिदी एक दिदी बाश. तुला तुला. छत्रपती संभाजी महाराज माझे पकड माझे. उभी राहा. ती ओढते का ना. तास दुखतंय मला. थांब. अलगद पकड. अरे काढा ना. निघालं असते. थांब. अरे काढ. नको पकडू बाबा, तू काढ. आणि ओवाळून वगैरे झाल्यानंतर ना आम्ही या दोघांना आधी जेवायला दिलं आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. आणि इथे बघा तुम्ही, रिदालाच आम्हाला सर्व करायचं होतं. ती अजिबातच ऐकत नव्हती. तिचं आपलं चालू होतं. आणि जेवण वगैरे ने आता आम्ही निघायची वेळ झाली होती, म्हणून आम्ही निघालो होतो कारण बराच लेट झाला होता. तू नको जा. तू इकडे. बाय बाय. रिदा बाय बाय. तू नको जाऊ. तू थांब इथे. तू नको जाऊ. नाही, तू नाही जायचं. पुरा इकडेच राहा, आमच्याकडे राहा. चला बाय बाय. बाय बाय कर, बाय. बाय कर. बाय बाय. बाय कर. नाही येणार आज पुरा. आम्ही नाही येणार. बाय बाय. आम्ही जातो. चला बाय नाही येणार, बाय. आम्ही नाही येणार. बाय बाय. बाय.
आम्ही नाही येणार हा चलो बाय बाय बस झालं हा, जा तुझ्या पप्पांना घरी. बाय कर रिद्याला घेऊन जातो आम्ही. पप्पांना बाय कर हे बघ, रिद्याला घेऊन जातो आम्ही. रिद्याला घेऊन जा तू इकडे राहा तू इकडे राहा, तू मामाकडे राहा, तूकडे राहा, मामाकडे राहा. काय नाही नाही आता तू बाय बोल चलो प्राजू ये प्राजू ये रिदा तू येते आमच्या बरोबर? ओय येते आमच्या बरोबर? येते येते. ती येते ना मम्माला बाय करा. ती बघ बाय करते बघ तुला. ती तयार झाली हो आमच्या बरोबर. शी इज रेडी टू मूव माझ्यावर प्रेम तू थांब तू आमच्या बरोबर थांब हा बाय बाय बरं, रिद्याला घेऊन जातो. तू राहा, तू लग्नाला बैठ. बाय 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 तुझं प्रेमच नाही रे माझ्यावरती. हनीला बोलत तर हनी लगेच राहील. हनी राहते तू जा इकडे गुड नाईट गुड नाईट. जाऊ दे, जाऊया. मम्मी पप्पाला जाऊ दे. दादा पुढे घे जरा. हा गेट पर्यंत गेला चलो बाय हा, बाय बाय. ती ऍक्च्युली ना आता गाडीतून जायचं म्हणून तिला गाडी नाही आवडत तिला तिला. बाय. समजलं नाही. नाही समजत. हा तेच ना. चलो येणार ना तू आमच्या बरोबर? चलो 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 बोलते. चलो तू येते येते माझ्याकडे येते तू? रिदा बाय. बाय करते, वॉचमॅनला पण बाय करते. ए रिदा तू येते माझ्या बरोबर? चलो तू येते तू? हा चलो. चलो हो बोलते. डार्लिंग बाय बाय, जावा तुम्ही, आम्ही घेऊन जातो तिला. चलो 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 बापरे. चल नाही 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 चला चला आपण उद्या परत भेटूया दादा. बर बस तिला एक असं रोल राऊंड मारून बस बस. आणि रिदाला आहे ना अजिबात गाडीतून उतरायचं नव्हतं. तिला आमच्याबरोबरच पुढे यायचं होतं. ती बिलकुल तिच्या मम्मी पप्पाकडे जायला तयार नव्हती. ती पप्पाला सुद्धा बघा कशी बाय करते. चलो बुट 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 घे बाय बाय करा बाय बाय. बाय बाय. चलो फ्लाइंग किस द्या सर्वांना फ्लाइंग किस द्या सर्वांना दादू बाय. दादा बाय करतो बघ. ए मामी बाय. बाय बाय बाय. बाय करा मामी बाय बोल परत ती बरोबर बोलते. ती आता ह्याला विचारत नाही, पण ती मला विचारते आणि मला खूप आवडतं. मामी कशी करते? मामी कशी करते व्हिडिओ मध्ये? कशी करते? चलो दीदीला बाय. बाय वा. आणि हे ना नवी मुंबईचं महानगरपालिकेचं ऑफिस आहे आणि ते बेलापूरमध्ये आहे. उल्व्यावरून पास होताना आम्हाला इकडे लागतं हे. आणि इथे बघा ना प्रत्येक सणावाराला ना असं काहीतरी डेकोरेशन केलं जातं इकडे. आणि स्पेशली स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी तर खूप असं छान डेकोरेट करतात आणि खूप लोक जमा होतात इकडे सगळं सेलिब्रेट करायला. आता पण बघा इथे माणसं जमलेली आहेत सगळं सेलिब्रेट करायला. आणि छान आम्ही इथे पास होत होतो, त्यामुळे म्हटलं की चला थोडं शूट करावं. आपण आज काय केलं बनू? काय केलं? भाऊबीज. आणि काय केलं? रिदाने ओवाळलं तुला, दीदीने ओवाळलं ना तुला? रिदाने आणि दीदीने ओवाळलं ना? आणि आपण छान छान गिफ्ट दिले ना त्यांना? छान छान गिफ्ट दिले ना? चला आता मंडळी, आता आमची भाऊबीज झालेली आहे आणि आता आम्ही प्राजूच्या घरातून निघालो आहोत. आता 11 वाजून गेलेत ऑलमोस्ट. तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, बोल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला चला, तुम्हाला नक्की कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा मला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आणि भेटूया आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत
मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बोल. मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.